नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे हाटीव भाजी बनवणार आहोत। हाटीव भाजी म्हटली की अगदी पारंपरिक रेसिपी। या रेसिपीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आपण हाटून त्यामध्ये पीठ घालून तयार करतो। तर ही करडईची हाटीव भाजी आहे। आपण झटपट अशी साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम एक जुडी आपण येथे करडईची भाजी घेतलेली आहे। सर्वप्रथम ही आपल्याला निवडून घ्यायची आहे। तर करडीच्या भाजीचे सर्व पानं आपल्याला या पद्धतीने सेपरेट करून घ्यायचे आहेत, म्हणजे निवडून घ्यायचे आहेत। तर करडीच्या भाजीचे अशा पद्धतीने पानं तोडून घेतल्यानंतर मध्यभागी जो बुंदा राहील त्यामध्ये कीड वगैरे आहे का ते पाहून घ्यायचं, कारण की या भाजीवर जर मावा पडलेला असेल तर त्यावर काळे किडे असतात, म्हणजे तो करडीच्या भाजीला लागलेला एक प्रकारचा रोग असतो। तर ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे। तर या पद्धतीने आपण एक जोडी छान अशी करडीची भाजी येथे निवडून घेतलेली आहे। त्यानंतर ही सर्व भाजी पालकाप्रमाणे बारीक किंवा मध्यम अशी कट करून घ्यायची। तर येथे आपण एक डिश भरून ही करडीची भाजी कट करून घेतलेली आहे। आता हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। करडीची भाजी अतिशय पौष्टिक अशी आहे। ही आपण पातळ किंवा सुकी दोन पद्धतीने करू शकतो। तर येथे आपण सर्वप्रथम पाणी घालून पहिलं पाणी काढून घेतलं, त्यानंतर दुसऱ्या पाण्याने सुद्धा ही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला सर्वप्रथम शिजवून घ्यायची आहे। तर हे पण पाणी काढून घेतलं। आता 2 लिटरचा कुकर घेऊन धुवून स्वच्छ करून घेतलेली करडीची भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इतर साहित्य यामध्ये ॲड करायचं आहे। तर धुतलेली सर्व भाजी घालून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत। त्यानंतर अर्धी वाटीच्या प्रमाणात हरभरा डाळ किंवा इतर कोणतीही डाळ तुम्ही यामध्ये घालू शकता। या डाळीमुळे अतिशय पौष्टिक अशी लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ आपण येथे घालून घेतलं, त्यामुळे भाजी खाताना अळणी लागत नाही। आणि शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 ग्लासाच्या किंवा 1.5 ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं। कुकरचं झाकण बंद करायचं आणि याच्या कमीत कमी 3 शिट्ट्या आपल्याला कुकरला करून घ्यायच्या आहेत। कुकर होईपर्यंत येथे वाटण काढून घेतलं। अर्धा वाटी शेंगदाणे, 10 ते 15 हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या 10 ते 12च्या प्रमाणात काढून घेतल्या। छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये घेतलेलं सर्व वाटण घालायचं। एक मिक्सरला फिरकी मारून जाड वाटण आपलं तयार करून घ्यायचं। तर येथे आपला कुकर 3 शिट्ट्या होऊन छान असं थंड करून घेतल्यानंतर झाकण उघडून पाहायचं भाजी कशी शिजली आहे ते। त्यानंतर नको असलेलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं। हे पाणी आपल्याला हटताना मध्ये येतं, म्हणून आपण हे पाणी बाजूला काढून घेऊया। हे पाणी आपल्याला फिकून न देता बाजूला तसंच ठेवायचं, कारण की गरजेनुसार हे पाणी भाजीमध्ये ॲड करायचं। भाजी छान कोरडी झाल्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ यामध्ये आपण घालणार आहोत। हिवाळ्यामुळे बाजरीचं पीठ यामध्ये घालून घेतलं। आता भाजी छान आपल्याला येथे हटवून घ्यायची आहे। तर भाजी हटताना आपल्याला चमच्याच्या किंवा रवीच्या सहाय्याने भाजी हटवून घ्यायची आहे। तर तुम्ही भाजीमध्ये जे पीठ घालतात ते चण्याचं किंवा तांदळाचं सुद्धा घालू शकता, फक्त गव्हाचं पीठ घालायचं नाही, कारण त्यामुळे भाजी चिकट अशी होते। तर या पद्धतीने येथे आपली सर्व भाजी छान अशी हटून झाली आहे। आता यामध्ये आपल्याला उरलेलं साहित्य घालून घ्यायचं। तर करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला करडईच्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आणि तोही छान असा हटवून घ्यायचा। कोणत्याही प्रकारची पारंपरिक भाजी हाटीव करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एखादं पीठ वापरलं जातं, त्यामुळे भाजी छान अशी एकजीव किंवा मिळून येते। आजीच्या म्हणण्यानुसार पिठाशिवाय ही भाजी छान अशी मिळून येत नाही आणि चवीलाही छान लागत नाही। त्यामुळेच हाटीव भाजीमध्ये हटताना पीठ घालतात। तर या पद्धतीने सर्व हटून झाल्यानंतर आता जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते यामध्ये आपल्याला जसं गरजेचं असेल तसं ॲड करायचं। तर येथे भाजी अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही, तर मध्यम बनवली एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि पुन्हा तोच कुकर आपल्याला गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं। त्यानंतर सोलून घेतलेल्या लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या फोडणीसाठी घालून घ्यायच्या। तर छान अशा लालसर होईपर्यंत ह्या पाकळ्या आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत।
हळूहळू लसणाचा कलर छान असा चेंज होतो आणि मस्त असा वास सुटतो। तर या पद्धतीने लसूण परतून झाल्यानंतर हटवून घेतलेली सर्व भाजी आपल्याला इथे फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजे भाजीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते। त्यानंतर भाजी सर्व एकजीव किंवा मिक्स करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने अगदी झटपट अशी आपली करडीची भाजी फोडणी करून झालेली आहे। आता याला गॅस मोठा करून एक मोठी उकळी काढून घ्यायची। नंतर गॅस बारीक करून 2 ते 4 मिनिटं छान असा आपल्याला अर्क उतरेपर्यंत ही भाजी शिजून घ्यायची। तर या पद्धतीने ही भाजी आपली शिजून झालेली आहे। अगदी गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करायची आहे। तर भाजी सर्व करताना याबरोबर गरमागरम भाकरीबरोबर जर सर्व केली तर हिची चव अतिशय अप्रतिम अशी लागते। त्याचबरोबर चपातीबरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही सर्व करू शकता। अतिशय पारंपरिक चविष्ट भाजी रेसिपी आपण येथे पाहिली। तुम्हाला आजची ही भाजी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।